नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे। अगदी जवळ आलेला आहे श्रावण महिना। तर आपल्याला श्रावण महिना येण्याआधी आपले घर स्वच्छ करायचे आहे। घरातील कानाना कोपरा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये दररोज गंगाजल शिंपडायचे आहे। गंगाजल ही अशी एक गोष्ट आहे की तिच्या इतके पवित्र दुसरे कोणतेही काहीच भेटणार नाही। तर गंगाजल हे आपल्या घरामध्ये आपल्याला दररोज सकाळी शिंपडायचे आहे। तर गंगाजलमुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते। घरातील वादविवाद असतील, कोणत्याही गोष्टींची करणी बाधा असेल, कोणता त्रास असेल, आजारपण असेल, याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते। वास्तुदोषही नष्ट होण्यास मदत मिळते। गंगाजल ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्या घरामध्ये अनेक जण येतात, अनेक जण जातात। कोणी कोणत्या विचाराने आले आहे, कोण कोणत्या याने आले आहे, तर हे आपल्याला कळत नाही। पण कोणी आल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण एकदा सकाळी गंगाजल शिंपडले तर आपल्या घरात कोणी कोणत्याही विचाराने येऊ, पण आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही। कोणत्याही विचाराने जरी व्यक्ती आलेला असेल तरी त्याला टक्कर देण्याचे काम हे गंगाजल करते। तर आपल्याला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचे तर आहेच, पण आपल्याला श्रावण महिना संपल्यानंतरही दररोज सकाळी गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे। गंगाजल अगदी पूजेच्या दुकानात 10-20 रुपयामध्येही मिळते। त्यामुळे गंगाजल ही काही अशी गोष्ट नाही की ती मिळणारच नाही किंवा खूप महाग आहे, ते आपल्याला कसे शक्य होईल। तर कोणालाही साधारण व्यक्तींना कोणालाही ही गोष्ट शक्य होईल। त्यामुळे आपल्या घरामध्ये गंगाजल हे नक्की ठेवायचे आहे। दररोज सकाळी गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडल्याने घरातील वातावरण पवित्र होते, प्रसन्न वाटते आणि घरातील निगेटिव्हिटी ही निघून जाते। तर पुढचा उपाय असा की आपल्याला दररोज संध्याकाळी 3 कापराच्या ओढ्या, 2 फूल असलेली लवंग, म्हणजे त्याला जे वरती असतं ते फूल असलेली लवंगा, 2 लवंगा घ्यायच्या, 2 विलायची म्हणजे वेलदोडे घ्यायचे आणि त्याची आपल्याला धुनी करायची आहे। आणि ती पूर्ण घरभर घंटा वाजवत पूर्ण घरभर आपल्याला धुनी द्यायची आहे। जर आपण हवन करत असू तर अतिउत्तम, पण प्रत्येकालाच हवन करणे शक्य नसते। त्यामुळे 2 लवंगा आणि 2 विलायचे याची धुनी आपण जर घरभर दिली तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कधीच येत नाही। तर यामुळे काय होते, तर तुमची लक्ष्मी जर कोणी भांडली असेल किंवा लक्ष्मी जरी भांडलेली नसली तरी आपल्याकडे पैसा येण्याची आवकच खूप कमी असेल किंवा आपल्याला नोकरी लागणार किंवा कोणतेही काम आपण करायला जातो ते काम आपल्याकडनं व्यवस्थित होत नसेल, तर कोणतीही निगेटिव्हिटी असेल तर या धुनीमुळे आपल्या घरातून ती निघून जाते आणि आपल्या हातून चांगले काम चालू होण्यास मदत होते। एखाद्याला जर असे वाटत असेल की आजकाल आपली कमाई खूप कमी झाली आहे किंवा आपल्याला जर एखाद्या कामासाठी कर्ज हवे असेल, ते कर्ज मिळत नसेल, प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये कुठेही प्रगती होत नसेल, तर सर्वांसाठीच हा उपाय आहे। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुमची कोणतीही इच्छा असेल किंवा तुमच्या बरोबर कोणतीही निगेटिव्हिटी असेल तर ही निगेटिव्हिटी नक्कीच बाहेर पडणार आहे। तर श्रावण महिना चालू होण्याच्या आधीच 2-3 दिवसापासून आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे। तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये तर कोणीच तसा मांसाहार करत नाही, पण मांसाहार करायचा नाही आणि त्याचबरोबर आपल्याला घरही स्वच्छ करायचे आहे। तर श्रावण महिना येण्याआधीच आपल्या घरामधील ज्या काही मोठाल्या वस्तू असतील त्या हलवून त्याच्या पाठीमागून सर्वकडून स्वच्छ करून घ्यायचे आहे। जाळ्या जळमटे काढून घ्यायचे आहे। आपली घराची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे। तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असल्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे। पडदे असतील, खिडक्या असतील, दरवाजे असतील, यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे। ज्या ठिकाणी आपली दररोज स्वच्छता होत नाही त्या सर्व ठिकाणी आपल्याला श्रावण महिना येण्याआधी स्वच्छ करून घ्यायचे असतील। लाईट असतील, ट्यूबलाईट असतील किंवा फॅन असतील, आपल्याला त्या गोष्टी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर फ्रीज, किचनमधील प्रत्येक वस्तू तर स्वच्छ करायच्या आहे। फ्रीज तर सर्वप्रथम स्वच्छ केला पाहिजे की बऱ्याच लोकांना सवय असते की कोणतीही गोष्ट आणा आणि फ्रीजमध्ये ठेवा, तर तसे न करता फ्रीजमधील वस्तू कमीत कमी खा। फ्रीजमध्ये कोणत्याही प्रकारच्या आपण जर भाज्या वगैरे बनवून ठेवत असू तर त्या तशा करू नये किंवा कणिक मळून ठेवत असू तर तीही कणिक आपल्याला जितकी पाहिजे असेल तितकीच मळावी आणि तितकीच संपवावी। आपण विनाकारण जास्तीची कणिक मळून ती फ्रीजमध्ये ठेवून खाण्यात काही अर्थ नाही
आणि त्यामुळे आपल्याला दोषही लागतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये फुटलेले कप असतील, दांडे नसलेले कप असतील किंवा तडा गेलेली काही भांडी असतील, चिरलेल्या वाट्या असतील, कोणत्याही प्रकारचे भांड्या जर फुटलेले तुटलेले असेल तर ते आपल्याला घराबाहेर काढायचे आहे. घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात की त्या आपण खूप वर्ष वापरलेल्याही नसतात, पण त्या आपल्याला कधीतरी लागतील म्हणून आपण त्या जपून ठेवलेल्या असतात. अशा बऱ्याचशा गोष्टी असतील त्या आपल्याला आपण जर वापरत नसू, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा कोणत्याही वस्तू असतील तर ते आपल्याला घराबाहेर काढायचे आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये तर खूप जास्त निगेटिव्हिटी असते. आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते की नाही हे बंद पडलंय तर आपण चालू करून पुन्हा वापरू, पण ते वर्षानुवर्ष आपण घरामध्ये तसेच ठेवतो आणि ते कधी आपण पुन्हा चालू करत नाही, कारण आपण नवीन वस्तू आणलेली असते आणि ती वस्तू तशीच पडून राहते. तर अशा वस्तू आपल्या घरामध्ये खूप काही निगेटिव्हिटी घेऊन येतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू तर सर्वप्रथम घराच्या बाहेर काढा. घरामधील रद्दी, भंगार ज्या काही वस्तू असतील त्याही आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये खूप काही मूर्ती असतील, तुटल्या फुटलेल्या व मूर्तींना तडे गेलेल्या असतील तर त्याही आपल्याला श्रावण महिना येण्याआधी स्वच्छ करायच्या आहेत किंवा ज्या फुटलेल्या वगैरे मूर्त्या असतील तर त्यांचेही विसर्जन करायचे आहे. एकंदरीत काय तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे, तर तो येण्याआधी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. त्याचबरोबर आपल्या मनाचीही स्वच्छता करायची आहे. तर श्रावण महिना हा पवित्र महिना आहे, तर या महिन्यामध्ये आपल्याला खूप काही सेवा करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपले मनही स्वच्छ केले पाहिजे आणि घरही स्वच्छ केले पाहिजे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.